सुप्रभात. सज्जन होते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. चतुर्विध साधन विवरण 524. साधनान्यत्र चत्वारी कथितानि मनीषिभिः येषु सत्स्वेव सन्निष्ठा यद्भावेन सिद्ध्यति. जिज्ञासापूर्ती हेतूने ज्ञानी वर्णिती 4 साधने त्यांचे प्राप्ती आत्मलाभ अन्यथा आत्म आपूर्ती नसे. ज्यांना ब्रह्म जिज्ञासा आहे त्यांच्यासाठी विद्वान ज्ञानी माणसांनी ज्यांना मनीषी म्हणतात 4 साधने अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. या 4 साधनांची प्राप्ती झाल्यानेच आत्मज्ञान लाभ संभवतो. अन्यथा या 4 साधनांच्या प्राप्ती विना आत्मज्ञान लाभ अशक्य आहे. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. फलभोग विराग तदनंतरम समाधी षटक संपत्ती मोक्षत्वमिति स्फुटम. नित्यानित्य वस्तू विवेक साधन यह पर सुखोपभोग विराग धारण समाधी षट संपत्ती अवधारण मोक्षत्वादी जाणा चतुष्ट हे साधन. ज्याला ब्रह्म जिज्ञासा आहे त्याला प्रथमतः नित्यानित्य, नित्य अनित्य म्हणजे शाश्वत व असत्य आणि अशाश्वत म्हणजे असत्य काय याबाबतचा विवेक साधावा लागतो. त्यानंतर अहिक व पारलौकिक सुखोपभोगाबाबत त्याला पूर्णतया अप्रीती किंवा निरीच्छा अंतःकरणात प्राप्त व्हावी लागते. शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान त्या दैवी गुणसंपत्तीने त्याचे हृदय परिपूर्ण असावे किंवा व्हावे लागते. आणि सर्वात शेवटी म्हणजे नंबर 4 त्याला मोक्षाची तीव्रतम आश असावी लागते. त्या 4 साधनांचा उपायांचा समुच्चय ज्याचे जो असतो त्याला ब्रह्म जिज्ञासा पूर्ती किंवा समाधान शक्य असते. ब्रह्म सत्यम जगत मिथ्येत एवं रूपो विनिश्चयः स्वयं नित्यानित्य वस्तू विवेक समुदायवृतः. ब्रह्म सत्य जगत मिथ्या ऐसी स्पष्ट जाणजी असे. नित्यानित्य वस्तू विवेक तिजला ज्ञानी तो ओळखीत असे. इंद्रिय विषयांना दिसणारे भासणारे सर्व जग येणारे जाणारे अशा अर्थी मिथ्या भ्रम किंवा असत्य आहे. मात्र त्याची उत्पत्ती जेथून होते ते स्थान दिसत नसले तरी सर्वांचे जन्म ठिकाण म्हणून निश्चितच सत्य आहे. यालाच म्हणायचे दिसणारे ते मिथ्या किंवा जग मिथ्या. मात्र अशा जगाचे मूळ दिसत नसले तरीही सत्यच असते. या सत्याला ब्रह्म किंवा आदी कारण किंवा अधिष्ठान म्हणतात. सत्य असत्य किंवा नित्य वस्तू विवेक या विश्वासालाच निश्चित जाणीवेलाच म्हणतात. सारांश ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणजेच नित्यानित्य वस्तू विवेक होय. तद्वैराग्यम जुगुप्सा या दर्शन श्रवणादिभिः देहादी ब्रह्म पर्यंते अनित्ये भोग वस्तुनी आदेह ब्रह्म पर्यंत दृश्य श्राव्यादी भोग अनित्य जाणून तया प्रती जरी घृणा निश्चित समजे त्याशी वैराग्य खुणा. आचार्य ब्रह्मसत्य आहे सांगताना जगाचे मिथ्यत्व विषद करून सांगतात. ते म्हणतात की या देहापासून ब्रह्मापर्यंत डोळे कान आदी पंच ज्ञानेंद्रियांना जाणता येण्याजोगे सारेच्या सारे इंद्रिय विषय हे अनित्य असल्याने भ्रामक मिथ्याच असतात. अशा या संपूर्ण अनित्य विषयाप्रती भोग्य वस्तूबाबत त्यांची अनित्यता समजल्याने जुगुप्सा म्हणजे घृणा अंतःकरणात निर्माण होते. या घृणेचा जन्म म्हणजेच वैराग्य किंवा वैराग्याची लक्षणे खुणा समजाव्यात. तर ते ध्यानात घ्यायचे आहे की ब्रह्म सत्य असले तरी त्याबाबतचे भोग्य वस्तू आधारित किंवा विषयाधारित जाणणे मिथ्या किंवा भ्रामकच आहे. सारांश ब्रह्म हे सर्वातीत जाणीव नेणीवेचा विषय नसलेले आहे. ब्रह्म हे निर्विषय परम सत्य आहे. विरज्य विषयाव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु स्वलक्षे नेता अवस्था मनसा शम उच्यते. इंद्रियोपभोगी त्याग नित्य वैराग्य साधुनी असे. आत्मलक्षी स्थिर तदा चित्त शमदा साधुनी असे. सुवाचको ध्यानपूर्वक हे सारे वाचा आणि जाणा. आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधने विवरण करताना प्रथम त्या साधनांची नावे श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी सांगितली. त्यानंतर प्रथम साधन नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे काय ते स्पष्ट केले. त्यानंतर या विवेक प्राप्तीसाठी हृदयात आस असावी लागते, जागावी लागते, त्याला जिज्ञासा लागते आणि त्यासाठी वैराग्य दृढ व्हावे लागते हे सांगून वैराग्य म्हणजे काय त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ते समाधी दैवी गुणांचे स्पष्टीकरण करत आहेत. शम म्हणजे हे काय सांगताना इंद्रिय गम्य विषयोपभोग हे अनित्य विकारी असल्यामुळे त्यांचे बाबत सातत्याने घृणा अप्रीती जुगुप्सा याद्वारे विरक्ती धारणा अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. अशा विरक्तीमुळे चित्तात भोग विरक्ती जन्मताच मुळाबाबत आत्मतत्वाबाबत दृढ आस्था निर्माण होते. अशी विषयाप्रती विरक्ती आणि आत्म्याबाबत दृढ प्रीती
म्हणजे शम होय, चित्त शमन होय. विषयेभ्या परावर्त्य स्थापनम स्वसवोलके उभयशामिंद्रियाणाम सदम परिकीर्तितः बाह्यालंबनम वृत्ते रेशो परतिरुत्तमा विषयासी दूर सारुणी दशेंद्रिय स्वस्थानी शांत राखिता दम ऐसे म्हणताती ऐसा निग्रह साधिता विषयाश्रयी जरी नसे वृत्ती तरी तिचं उपरती बोलती. पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय यांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून दूर राखून निग्रहपूर्वक शांत करणे याला म्हणतात दम. आणि अशा तऱ्हेने वृत्ती किंवा स्वभाव बाह्य विषयांशी तद्रूप न होता त्यांच्यावर अवलंबून न ठेवता जेव्हा स्वतंत्रपणे शांत स्थिर होतो तेव्हा त्याला उपरती असे म्हणतात. येथे एकच लक्षात घ्यायचे आहे की इंद्रियाधीन किंवा इंद्रियांच्या विषयांचे अधीन न होणे त्यासाठी निग्रह व प्रयत्न करणे म्हणजे दम आणि अशी शांत स्थिर स्वतंत्र वृत्ती म्हणजे उपरती होय. सहनम सर्व दुःखानां प्रतिकारक पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. सर्व कष्ट सहन करी तरी चिंता शोकनाधारी न करी कधी प्रतिकार जाणा तितिक्षा पूर्णतो नर. सर्व कष्ट दशा संकटे चिंता शोक प्रतिकाराविना सहन करणे म्हणजे तितिक्षा होय. असा विना चिंता विलाप विना प्रतिकार दुःख कष्ट सहन करणारा जो पुरुष असतो तो तितिक्षा पूर्ण किंवा तितिक्षा युक्त नर जाणावा. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिर्यया वस्तुपलभ्यते. शास्त्राशी गुरुवाक्याशी जरी बुद्धी सत्य मानते सज्जन तिजला वदती श्रद्धा विने आत्मतत्व लाभते. वेदशास्त्रे आणि गुरुवचनात विश्वास दाखवून त्याप्रमाणे जी बुद्धी अनुसरण करते अशा बुद्धीला सज्जन लोकांनी श्रद्धा म्हटले आहे. अशा श्रद्धेमुळे वस्तुलाभ किंवा आत्मज्ञान प्राप्ती होते. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणे सर्वथा तत्समाधानमित्युक्तम न तु चित्तस्य लालनम. शुद्ध ब्रह्मात नित्य स्थिर असे सर्वस्वी बुद्धी जेधवा चित्त इच्छा पूर्ती आसन धरी समाधान म्हणती तिजसी ते धवा. मिथ्या जगात भरकटून न जाता आणि मनाच्या रंजनाला मनोरंजनाला बळी न पडता किंवा विषय इच्छांच्या नादी न लागता जेव्हा बुद्धी संपूर्णतया आणि नित्य शुद्ध ब्रह्मात स्थिर व शांत असते तेव्हा तिला समाधान असे म्हणतात. अशी बुद्धी ब्रह्मलीन असते आणि समत्वाच्या अधीन असते म्हणूनच तिला समाधानी बुद्धी म्हणावे. अशी बुद्धी असलेला समाधीतच असतो. ब्रह्माचा समत्व हा विशेष आहे. अशा समत्वाधीन असतो तो नित्य समाधीतच ब्रह्म समाधीतच असतो. अहंकारादी देहांतान बंधान ज्ञान कल्पितम स्वस्वरूपावबोधेन मोक्तुमिच्छा मोक्षता. अज्ञान कल्पना मात्र देह अहंकार बंधन जाणितो स्वरूप ज्ञान तेजाने मुक्ती इच्छी मोक्षितो. देह अहंकारादी सर्व अज्ञानजनित व काल्पनिक बंधने आहेत हे समजून घेऊन अशा बंधनांपासून जो स्वरूप ज्ञानाने तो आत्मशक्तीद्वारे मुक्त होऊ इच्छितो त्याला मुमुक्षु म्हणावे. मंद मध्य रूपापि वैराग्येन समाधिना प्रसादेन गुरो सेयम प्रवृद्धा सुयते फलम. मंद मध्यम साधारण जरी राही मोक्षता समाधी षटगुण गुरुकृपा देई उत्तम फल तीव्रता. एकदा का देहादी अहंकार हे काल्पनिक असून त्यांच्या ज्ञानाची खात्री पटल्याने त्यांच्या त्यागाची इच्छा किंवा मुमुक्षत्व निर्माण झाले की भले असे मुमुक्षत्व मंद मध्यम साधारण किंवा कमी तीव्र असो शमदम उपरती तीक्षा श्रद्धा समाधान त्या दैवी षटगुण संपत्तीने आणि गुरुकृपेने ते अधिकाधिक तीव्र होते. त्याची तीव्रता वाढते आणि अधिकाधिक उत्तम फलही प्राप्त होते. सारांश मुमुक्षत्व निर्माण होणे महत्वाचे आहे. सद्गुण आणि गुरुकृपा मग ते मुमुक्षत्व आवश्यक तेवढे प्रखर करतात. वैराग्यंच मुमुक्षत्वम तीव्रम यस्य तु विद्यते तस्मिन्नेवार्थवंता स्युः फलवंता समाधया. वैराग्य मुमुक्षत्व ज्याचे ठाई प्रकर्षित राहती त्याचे ठाई समाधी सद्गुण सहज सुफलवान होत राहती. ज्या माणसामध्ये प्रखर वैराग्य आणि तितकीच प्रखर मोक्षाची आश असते त्याचे मध्ये शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे दैवी षडगुण सहजरित्या अधिक सुफलित होतात.
एतयोर मंदता यत्र विरक्तत्व मोक्षयो मरव सरील वत्तत्र समाधेर भासमात्रता. ज्याचे ठाई मंद राही विरक्ती मोक्ष आसती. वाळवंटी जलदसे तैसे षटगुण नाम मात्र तेथ राहती. वाळवंटात किंवा निर्जल मरुभूमी प्रदेशात नावापुरतेच पाणी आढळते, तसेच ज्याच्याजवळ विरक्ती व मुमुक्षता मंद किंवा जेमतेम आहे त्याच्याजवळ शमदमादी षटगुणही जेमतेम आढळतात. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्याभिधीयते स्वात्मतत्वानुसंधानम भक्तिरित्य परे जगुः. मुक्ती कारण साधनात भक्ती साधन सर्वश्रेष्ठते स्वस्वरूप अनुसंधाने भक्ती ओळखती असे स्वात्मतत्व अनुसंधानासी कोणी भक्ती म्हणी तसे. मुक्तीसाठी जी साधने सांगितली जातात त्यामध्ये भक्तीला सर्वश्रेष्ठ मानले जाते. केवळ स्वतःच्या शुद्ध रूपामध्ये म्हणजे केवळ असणेपणी किंवा कैवल्यात राहणे त्याला भक्ती म्हणून ओळखले जाते. तर काही स्वतःचे आत्मतत्व किंवा चैतन्य यामध्ये नित्य निरंतर एकत्वाने राहणे यालाही भक्ती असे जाणतात. प्रकरण 6 गुरु सहवास स्तुती प्रश्नविधी. उक्त साधन संपन्न तत्व जिज्ञासुरात्मनः उपसीदेत गुरुं प्राज्ञ यस्मात् बंध विमोक्षणम. साधन चतुष्टय संपन्न आत्मजिज्ञासुराही जो ऐसा स्थित प्रज्ञ गुरु सान्निधी सहज मोक्षासी पावितो. अशा प्रकारे मागील प्रकरणात विवरण केलेली 4 तऱ्हेची साधने किंवा उपाय मार्ग नित्यानित्य वस्तू एक इहपर सुखोपभोग विरक्ती समाधी सद्गुण संपत्ती आणि मुमुक्षत्व याने सुसज्ज असलेला आणि जो बुद्धीच्या समत्वाधीन झाला आहे असा कोणी जिज्ञासू जर गुरु सान्निध्य प्राप्त करू शकला तर त्याची भवबंधनातून सहज सुटका होते. श्रोत्रियो वृजिनो कामतो य ब्रह्मवित्तमः ब्रह्मण्य पुरता शांतो निरंधन इवानला. हे तुक दया सिंधुर बंधुरात नमताम सताम समाराध्य गुरुं भक्त्या प्रशय सेवनहि प्रसन्नम तनम प्राप्य उच्छेद ज्ञातव्य महात्मना. वेद ज्ञान निपुण निष्पाप शून्य काम श्रेष्ठतम ब्रह्मविद ब्रह्मनिष्ठ निविंधन उपशमित अग्नि सहदयार्णव सज्जन हितैषिरो. ऐशा गुरु भक्ती भावे अत्यादर शरण जावे प्रसन्न होता मग निकट बैसूनी ज्ञातव्य विचारावे. गुरुच्या सान्निध्यात मोक्ष सहजासहजी प्राप्त होतो हे सांगताना आचार्य गुरुचे वर्णन करतात. गुरु कसा असतो हे सांगताना ते म्हणतात की गुरु वेदज्ञानात निपुण पारंगत आणि निष्पाप असतो. तो निरीच्छ कामनारहित श्रेष्ठतम ब्रह्मज्ञानी असतो. तो ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ ब्रह्मरूपच असतो. इंधन सर्पण नसल्याने अग्नी जसा शांत होतो तसा तो उपशमित अग्नी म्हणजे कामना नसलेला पूर्ण काम असा शांत असतो. तो अकारण स्वाभाविकरित्या सहज भावे करुणासागर असतो. तो सज्जनांचा बंधू हितैषी असतो. अशा गुणसागर गुरुची भक्ती करून त्याला अत्याधिक आदराने शरण जाऊन तो प्रसन्न झाल्यावर मग शिष्याने आपले ज्ञातव्य म्हणजे आपले प्रश्न त्याला नम्रतेने विचारावे. स्वामी नमस्ते नतलोक बंधो कारुण्य सिंधो पतितम भवाब्धो मामुद्धरात्मीय कटाक्ष दृष्ट्या रुज्व्यातिकारुण्य सुधाभिवृष्ट्या. लोकबंधो महाराज तुझ नमस्कार मी करीत असे प्रियार्णवा भवसागरी या पडलो मी फसलो असे. प्रेमार्द्र तव कटाक्षाने सारी तू मज उद्धरी करुणामृत सरळ दृष्टी वर्षावे भववंदना तुम्ही सोडवी. गुरुला आपले ज्ञातव्य किंवा ते जाणून घ्यायचे आहे ते विचारण्यापूर्वी त्याची स्तुती करावी आणि मगच आपले शंका समाधान करून घ्यावे. प्रथम त्याला वंदन करावे आणि म्हणावे हे दयाळनवा कृपा सिंधू या भवसागरात पडून मी फसलो आहे. अज्ञानामुळे गोते खात आहे. तू आपल्या प्रेममय ओलावा आपलेपणा असलेल्या कृपा दृष्टीने माझ्याकडे बघ माझा उद्धार कर. तसेच तुझ्या करुणारूप सरळ अळवार अमृत दृष्टीचा माझ्यावर वर्षाव कर आणि भवपाशातून भवबंधातून माझी सुटका कर. मला मुक्ती दे. अशा प्रकारे गुरु पुढे शिष्याने ज्ञातव्य व्यक्त करताना प्रथम प्रार्थना करावी. दुर्वार संसार दवाग्नि तप्तम दूरुयमानम दुरदुष्ट वातैहि भीतम प्रपन्नम परिपाहि मृत्योः शरण्य मन्यम यदहम न जाने. अनिवार्य संसाराग्नि दग्ध भस्मी होतसे दुर्दैव चक्रवाती
भयभीत कंपित मी असे सोडवी मृत्यू पासोनी या समयी तुझ वाचून अन्न कुणी नसे तारी रक्षी गुरु तोपदी नम्रत्वे शरणागत मी असे. हे गुरु, मी अत्यंत नम्रतेने तुझ्या पायी शरणागत आहे. दुष्कर दुर्लंघ अनिवार अशा या संसार रूपी अग्नीत मी जळत आहे, दग्ध भस्म होत आहे. त्यात भर म्हणून की काय दुर्दैवी रूपी चक्रवाताने किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने मी कापत आहे. मी भयभीत होऊन थरथरत आहे. या वेळेला येथे तुझ्याशिवाय कोणी माझी या दुर्दैवी संसार रूपी अग्नीतून मरणापासून सुटका करील असा मला अन्य आढळत नाही. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णम जनान हेतुनान्य अपि तारयंतः. वसंत ऋतु सम शांत महापुरुष असती या जगी भीषण संसार सागर करती तारती इतरा अकारण लोकहिता आचरती या जगी. शांत महान पुरुष या जगात वसंत ऋतूप्रमाणे आल्हाददायी असतात. स्वतः भीषण संसारातून बाहेर पडून इतरांनाही ते केवळ अकारण सहज लोकहितापायी हा अति दुष्कर संसार सागर पार कसा पाडावा यावत सहाय्यभूत होतात. अयम स्वभाव स्वतएव यत्पर श्रमापनोद प्रवणम महात्मनाम महासुरेश स्वयमर्क कर्कश प्रभावितप्ता मवनीक्षितीं किल. महान पुरुष स्वभावे पर श्रम परिहार करीतसे प्रखर सूर्य तप्त क्षत अवनी चंद्रामृत किरणी शांत होतसे. महान पुरुष स्वभावतः इतरांचे कष्ट श्रम हलके करण्यास नष्ट करण्यास प्रवृत्त होत असतात. तप्त सूर्यकिरणाने पोळलेल्या क्षतिग्रस्त अवनीला जसा चंद्र आपल्या उपदेश तप्त सूर्यकिरणाने पोळलेल्या क्षतिग्रस्त अवनीला जसा चंद्र आपल्या अमृत किरणाने शांत करतो. ब्रह्मानंद रसानुभूती करीतय पूतय सुशीतय सुतय युष्मद्वा कलशोज्जितय शुची सुखैर वाक्यामृतय सेचय संतप्तम भवतापदावदहन ज्वालाभिरेनम प्रभो धन्यास्ते भवदीक्षण क्षणगते पात्रीकृता स्वीकृता भीषण संसार नल तप्त दीन मदसम प्रभु तव शरण येतसे वाक रूप तव स्वर्ण कलशातून कलकल ब्रह्मानंद वाहता असे. त्या पवित्र शीतल निर्मल श्रुती सुख वचनामृती मद सिंचावे तव क्षण करुणामय दृष्टी स्वीकार पात्र नरा खचित धन्य जाणावे. हे प्रभो, प्रचंड संसाराग्नीच्या ज्वालाने तप्त झालेल्या आणि आपणाला शरण आलेल्या दीनाला आपल्या वाकरूपी कलशातून कलकल ध्वनी करत बाहेर पडणाऱ्या पवित्र शांत शीतल निर्मल ब्रह्मानंद रसानुभूतीच्या श्रवण सुखद वाक्यामृत सिंचनाने शांत करा. ते धन्य होत जे आपल्या क्षणिकी म्हणजे क्षणभराच्या करुणामय दृष्टीला पात्र होतात व त्यांचा आपणाकडून स्वीकार होतो. कथम तरेयम भवसिंधु मेतम तावा गतिर्मे कथमोस्तु पाया ज्यानेन किंचित कृपयाय मांभो संसार दुःख क्षति मातनुष्व. कसे तरावे भवसागरिया राही गती मम काय उपाय सांगा जाणेन काही कृपा करी प्रभो जावी मार्गा संसार दुःख नाश नियोजनाची सांगा. हे प्रभो, या संसार सागरातून कसे तरावे, येथे माझी गती काय याबाबत तुम्ही मला उपाय सुचवा. मी काही जाणत नाही. संसार दुःख नाशाचे नियोजन कसे करावे याचे तुम्ही मला मार्गदर्शन करा. वक्रण 7 उपदेश क्रिया. तथा वदंतम शरणागतम स्वम संसार दावानलतापतप्तम निरीक्ष कारुण्य रसार्थ दृष्ट्या दध्याद भीतिं सहसा महात्मा. संसार नल दुःख तप्त शरणागत शिष्य निवेदन जाणी गुरुपाही करुणापूर्ण अवय देई त्या तक्षण. संसार रूपी दावानलात दुःखाने तापून पोळून निघालेला शिष्य आपले निवेदन गुरुला करतात. अत्यंत त्वरेने करुणामय दृष्टी कटाक्ष टाकून गुरु शिष्याला अभय प्रदान करतो. विद्वांस तस्मा उपशक्ती मी विषय मोक्षवे साधू यथोक्त कारणे प्रशांत चित्ताय
समान्विताय तत्वोपदेशम कृपयैव कुर्यात. हे गुरु उपदेशावे उत्तम शिष्या, हे गुरु उपदेशावे उत्तम शिष्या, शरण तुझ चरणी दोसे, शांत चित्त समाधी संयुक्त, मोक्षास हृदयी जासे. हे गुरु प्रभो, जो समदम उपवृत्ती तितिक्षा श्रद्धा समाधान या दैवी षटगुणाने युक्त असून शांत चित्त आणि मोक्षेच्छा असलेला आहे, अशा तव चरणाशी शरणागत उत्तम शिष्याला तुम्ही उपदेश करावा. श्री गुरु वदतात. माभैष्ट विद्वं स्तवनास्त्य पाया, संसार सिंधोस्तरणोस्त्य पाया, येनैव यातायतयोस्य पारं, तमेव मार्गं तो निर्दिशाभि. नाभि अरे विद्वन्, नाशनसे तुझ निश्चिंत तू वसे, संसार तरण्या जो मार्ग असे, यती अनुसरती तोची तुझ मी धावी तसे. मोक्षेश विद्वान शिष्याला गुरु म्हणतात. अरे ज्ञानी पुरुषा, तू भिवू नकोस आणि निश्चिंत राहा. तुझा नाश होणे शक्य नाही. त्या भीषण संसाररूपी सागरातून पार होण्याचा मार्ग आहे. त्याच मार्गाला अनुसरून यती संन्यासी स्वतःचा उद्धार करू शकले. तोच मार्ग तुला मी दाखवतो. अस्तुपायो महान कश्चित संसार भयनाशना, येन तीर्त्वा भवांबोधिं परमानंद माप्स्यसी. संसार रूप भयनाशाचा उत्तम मार्ग एक जो वसे, त्यासी अनुसरी जरी तरी तुझ परमानंद प्राप्त होत असे. संसार रूपी भय विमोचनाचा एक उत्तम मार्ग आहे. त्याचे अनुसरण केल्यास त्या संसार सागरातून तुझी नौका सहज पार होईल आणि तुला परमानंदाची प्राप्ती होईल. वेदांतार्थ विचारेण जायते ज्ञानमुत्तमं, तेनात्यंतिक संसार दुःख नाशो भवत्यनु. वेद ज्ञान विचारांती उत्तम ज्ञान प्राप्त होत असे, त्याने तीव्रतम संसार दुःखाचा सहज तो नाश होत असे. वेदशास्त्र वाक्यांचा अर्थ नीट समजून घेतल्यास उत्तम ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे त्याच्या अनुसरणाने संसाराच्या अत्यंतिक तीव्रतम दुःखाचाही सहज नाश होतो. श्रद्धा भक्ती ध्यान योगान मुमुक्षोर मुक्तेर हेतुल वक्ती साक्षात मुक्तेर हेतुल वक्ती साक्षात श्रुतेर्गी. यो वा एतेष्वेव तिष्ठत्य मुष्य मोक्षा विद्या कल्पिता देहबंधात. श्रद्धा भक्ती ध्यान योग मोक्ष कारण श्रुती बोलती. नित्यस्थित यामध्ये राही मिथ्या देहबंधन राही त्या. किंवा श्रद्धा भक्ती ध्यान योग मोक्ष कारण भगवती श्रुती बोलिया. नित्यस्थित जरी राही या मिथ्या देहबंधन राही त्या. साक्षात श्रुती वेद सांगतात की श्रद्धा भक्ती ध्यान आणि योग यामुळे मोक्ष मिळू शकतो. म्हणजे मोक्ष या कारणामुळेच किंवा यांच्या प्राप्तीमुळेच मिळतो. वास्तवात देहाचे बंधन आहे असे मानणे हे अज्ञानच आहे. या अज्ञानाचा श्रद्धा भक्ती ज्ञान आणि योगामुळे निराश होतो. म्हणजे देहाबद्दलची आसक्ती नष्ट होते. भ्रामक देहाबद्दलचा भ्रम किंवा खोटी समजूत नष्ट होणे याला अज्ञान नाश म्हणतात. अज्ञानाचा नाश म्हणजे मोक्ष. अज्ञान योगात परमात्मनस्तव जनात्मबंधस्ततैव संस्कृती. तयोर्विवेकोदित बोधवन्नी प्रज्ञान कार्यम प्रदहेत समूलम. अज्ञान कारण से जन्म मृत्यू संसार चक्र प्राप्ती से आत्मविवेक बोधाग्नि समूळ कार्यनाश करिया अविवेकाचे. अज्ञान कारण से जन्म मृत्यू संसार चक्र प्राप्ती से आत्मनात्म विवेक बोधाग्नि समूळ कार्यनाश करिया अविवेकाचे. याला सत्य समजणे, त्यालाच मी किंवा स्वतः मानणे आणि त्याप्रमाणे जीवनात वागणे अज्ञान आहे. उलट पक्षी देह जो चालवतो तो किंवा चैतन्य म्हणजेच स्वतः असे मानणे हे ज्ञान आहे. देह येणारा जाणारा असला तरी चैतन्य येणारे जाणारे नसून ते नित्य असतेच असते. चैतन्याच्या नित्य असण्याचे भान आणि तेच म्हणजे चैतन्यच आपण आहोत. सबब आपला नाश शक्य नाही हे समजणे याला बोधाग्नी किंवा ज्ञानाचा अग्नी म्हणतात. एकूणच या चिंतनाला सत्यासत्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक म्हणतात. आत्मा म्हणजे चैतन्य अमर आहे आणि अनात्म म्हणजे शरीर नाशवंत आहे.
हे समजून आपण केवळ आत्मा किंवा अविनाशी चैतन्य आहोत हे ज्याने नीट जाणले व दृढ व्हावे अंतःकरणात भक्ती श्रद्धा ध्यान योग याद्वारे पक्के केले त्याचा नाश शक्यच नसतो. नाश ज्याचा असतो तो तर देह म्हणजे अज्ञानच आहे असे सारे कळल्यावर जाणल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या देहाचा जन्म मृत्यू चक्राचा विचारच नष्ट होतो. अज्ञानाचे चिंतन ज्ञानी करूच शकत नाही. यालाच माहिती विवेक बोधाग्नीने जन्म मृत्यू संसार चक्राचे मुळासकट कार्य नष्ट होणे. येथे प्रकरण 7 संपले. पण सतती सोडून पुढील भाग उद्याच्या निरूपणामध्ये आपण सुरू करू. असतो.